नमस्कार मंडळी, आज आपण चाललो गोव्यात म्हणजे ॲक्च्युली आपण चाललो मोपा एअरपोर्टला, कारण आपल्या काकांका बाहेरगावी जाऊचा, त्याच्यामुळे त्यांना मी मोपा एअरपोर्टला कारने सोडणार आणि कार थंयच ठेवणार आणि येताना मी बाय काही भेटात गाडी त्या गाडीत मी रिटर्न येतलोय. चला तर मंडळी आता सकाळचे 10:30 वाजून गेले आहेत आणि आपण आता पोचलो बांद्यात. समोर बघा आपल्या हिंदुत्वाचो भगवो झेंडो कसो डौलान फडकता, खूप छान वाटतं बघून बघा. तिथे जावं लागतं, त्यांना दाखवून त्याच्यावर कागद घ्यावं लागतं. ते एकदा परमिट झालं 2-3 महिने आपली गाडी ते कोण विचारणार, इथे पोलीस सगळे असतातच त्यांच्या. गाडी इथे लावायची पुढे यायच्या आवाजला आणि जाऊन इथून परमिट घ्यायचं. तर अशा प्रकारे आपण आता गोव्यामध्ये एंट्री केलेली आहे. गोव्यात एंट्री केल्या की आपल्या सिंघम पिक्चरची आठवण कायमच येत राहता आणि गोव्याचे रस्ते देखील खूप छान आहेत. गोव्यात नियम पण आपल्यापेक्षा खूप कडक असत. कधी बाबांसाठी, आईसाठी, कोणासाठी काय करायचं असेल ना तर 10 रुपयामध्ये केस पेपर काढायचा आणि 1 महिन्याची आयुर्वेदिक औषधं घरी घेऊन जायची आणि तपासून घ्यायचं तिथे. त्याला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा म्हणतात. तर मंडळी अशा प्रकारे आपण गोवा एअरपोर्ट म्हणजेच मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टला आपण पोचलेले आहोत. इथलं वातावरण आहे, इथे सगळी जे काय डेव्हलपमेंट केलेली आहे ती अतिशय सुंदर आणि खूप छान प्रकारे केलेली आहे. इथले रस्ते म्हणा किंवा झाडं जी लावलेली आहेत किंवा काय सगळ्याचा डेव्हलप हा तर खूप बघण्यासारखे असा. तुमका मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते बघा. तर मंडळी आता आपण एअरपोर्टला पोचलो. काका गाडी पार्किंगसाठी गेलेले आहेत. मी ते बसलो आहे. बसाची व्यवस्था आहे ते केलेली आणि समोरच्या साईडला पार्किंग दाखवते. तिथे समोर पार्किंग हा, त्या पार्किंगला आपली कार पार्किंगसाठी काका घेऊन गेले आहेत. कार आम्ही इथेच पार्किंग करणार आहोत कारण 2 दिवसांनी परत काका येतले आहेत, तेव्हा ते एकटे घेऊन गाडी परत येतील रिटर्न. हे बघा इकडे कार पार्किंगसाठी व्यवस्था समोर आणि इथे आतमध्ये एअरपोर्टसाठी एंट्री आहे. इकडे मंडळी हो एअरपोर्ट आपल्या सिंधुदुर्गात होणार होतो, पण काही कारणास्तव तो गोव्यामध्ये झालो. आपल्या सिंधुदुर्गात जर हे एअरपोर्ट झालो असतो तर पर्यटनाच्या दृष्टिकोनात खूप चांगला झाला असता. तर मंडळी मी आता रिटर्नच्या प्रवासात सुरुवात केलं आहे. आपणा इथे टॅक्सीवाले एक दादा मिळाले, गोवेकर म्हणून त्यांचा आडनाव. त्यांनी मला आता त्यांच्या गाडीत मी बसलो आहे, ते आता मला बाहेर नेऊन सोडतील. या एअरपोर्टचा रस्तो बघा किती चकाचक हा.
ह्यो एअरपोर्ट आपल्या सिंधुदुर्गात होणार होतो, पण म्हणतात ना आपल्या सिंधुदुर्गात राजकारणी आणि काही लोकांनी ह्या सगळा गडबड केल्याने असतली, त्याच्यामुळे कदाचित ह्यो गोव्यात गेलो हा. तर मंडळी संजय गोवेकर म्हणून दादा होते, त्यांनी मला आता पेडणे डेपोत सोडले नाही या आणि त्यांना पैसे देत होते, पण त्यांनी काय घेऊक नाही. त्यांनी आपला नंबर दिले नाही, कधी गोव्यात येलस तर कॉन्टॅक्ट करूक सांगितले नाही या. मग आता त्या डेपोजवळ मला सोडले आणि त्या डेपोत जात आहे. तर मंडळी एअरपोर्टवरून एक आपणाक टॅक्सी मिळाली. त्या दादान म्हाका पेडणे डेपोमध्ये आणून सोडल्या ना. मी त्याला पैसे देत होते पण घेऊक नाही त्याने, फक्त आपला नंबर दिल्याने सांगितल्याने गोव्यात येलस की नक्की कॉन्टॅक्ट कर. म्हटलं हो भेटूया आपण. आणि आता मी 12:30 वाजले आहेत. आपली गाडी 1:30 वाजताची गाडी आहे. 1 तास अजून आपल्याकडे असा. इथे एक बाजूक मंदिर आहे, त्या मंदिर कुठला हाता बघतोय, काहीतरी थोडासा खातोय आणि मग आपण इथून कदंबाची गाडी आहे ती पकडून कणकवलीला परत जाणार. ह्यो पेडण्याचो डेपो हा, मस्त बांधलेलो आहे, छान. इथे काम खूप चांगल्या प्रकारे केला जाता. रस्तो पण मगाशी तुमका मी दाखवले तो बघितलात, कुठं चकाचक रस्तो हा ना, खूप छान. कामामध्ये क्वालिटी आहे ते. हे बघा मंडळी, डेपोच्या बाहेरच आहे की ते मंदिर हा. कुठला आता माहीत नाही, आपण जरा चेक करूया जाऊन. मंडळी हो हा पेडणेचो डेपो आणि डेपोच्या समोरच या गौतमेश्वराचा मंदिर आहे. गौतमेश्वर म्हणजे शंकराचंच रूप, तर भगवान शिवशंकराचाच मंदिर आहे. आतमध्ये आपण आताच बघून येलो. डेपो हा आणि याच्या समोरच या मंदिर आहे आपला. बाप्पाचं दर्शन घेतलं तर थोडासा काहीतरी खायचा आणि 1:30 वाजता गाडी आहे ती पकडूची आहे. तिथे हे नारायणाचं मंदिर आहे आणि या बाजूलाच शंकराचं मंदिर आहे. अशी 2 मंदिरांका आपण आत्ताच भेट दिली, देवाचा आशीर्वाद घेतलो. आता भूक लागली आहे, काहीतरी काय खाऊक नाही तर काय बघतोय हॉटेल वगैरे. आणि 1:30ची गाडी आहे, 3:30-4 वाजेपर्यंत पोचेन कणकवलीत. हे बघा मस्त खूप जुना पुराणा मंदिर आहे, छान बांधलेलं आहे. तर मंडळी आता मी जेवून इलो आहे डेपोत, पण गाडी नाही आहे. 3:45ची गाडी एक असा, ती पत्रादेवीपर्यंत असा. आता बघूया कसा काय ता पुढे. इलं इथं समोरच माझं एक रवळनाथाचा मंदिर असा, तर तुमका मी दाखवतोय. ह्या डेपोक लागूनच एक रवळनाथाचा मंदिर असा. म्हणजे ह्या गोवा राज्य जरी वेगळा असला तरी आपल्या सिंधुदुर्गातले सगळे देव हे असतात. म्हणजे या आपलाच असा मनाक काय हरकत नाही. ह्या राज्यात देव सगळे आपले असतात. रवळनाथ असा, भगवती असा, गांगेश्वर असा, खूप छान मंदिर बांधल्याने. गाडी ठेवून आला गाडी ठेवली तिथे. तर मंडळी एक बस होती ती कॅन्सल झाली. मग त्याच्यानंतर आमचे एक पाहुणे हयत होते, मग त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि ते म्हाका आता बांद्यात नेऊन सोडतले. तर अशा प्रकारे आपण आता बांद्यापर्यंत तरी पोचलेले असाऊ. बघूया आता पुढे कसं काय का. आता आपण विचारला देवगड विजयदुर्ग एक गाडी असा बांद्यावरून,
ती बघूया किती वाजता येतात. बाकी हे सगळे लागलेत ते बांदा शिरोडा वगैरे अशा गाड्या लागल्यात. बघूया किती वाजता येतात. ऊन पण खूप लागता. गाडी किती वाजता हा ती बघूया आपण आता. डेपोच्या बाहेर गर्दी तर खूप दिसता. हा बघूया बसाक भेटला म्हणजे झाला. तर बराच वेळ मी उभं होतोय. आता माका जस्ट बसाक मिळाला. तर आता डोळ्याक झोप खूप येता. मी आता झोपतलय. डायरेक्ट माझ्या स्टॉपला उतरतलय. आत्ताच मी बसमधून उतरलोय. आता चालत चालत घरी जातोय. आज अशा प्रकारे आपलो आजचो गोवा रिटर्न प्रवास झालेलो असा. तर मंडळी आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.